नमस्कार, मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर आज आपण फराळाच्या ताटामध्ये साजरी, लाजरी अशी मस्त सजलेली करंजी खूप शोभून दिसते. तशीच ती खायलाही खूप छान लागते. तर तीच आज आपण पाहणार आहोत. तर चला मग. आणि याबरोबर मी करंजीला मुरड कशी घालायची तेही हाताने साच्याचा वापर न करता तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप सारे लेयर्स आपल्या करंजीला सुद्धा येणार आहेत. मस्त अशी खुसखुशीत, चवीला छान, खमंग, आतमधून बाकूर असलेली अशी करंजी आज आपण पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता लेयर असे खूप मस्त असे आलेले आहेत करंजीला आणि अप्रतिम लागते. अगदी खारीकसारखी कुरकुरीत वरून लेयर येतात तिला. तर चला मग पाहूया. तर मी इथं साधारणतः पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडंसं गोडाच्या ह्याला चव आणण्यासाठी. त्याचबरोबर मी ते 1 चमचा तूप घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे, फ्रीजमधलं थंडही नाही आहे आणि गरम करूनही नाही, असंच नॉर्मल घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर साधारण आपल्याला चेक करून बघायचं की याचा मुटका होतो की नाही. मुटका झाला तर म्हणायचं आपलं मोहन म्हणजे साठा हा बरोबर आहे. जर असं होत नसेल तर थोडंसं घालू शकता. त्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर मळायचं नाही आहे. आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे पण थोडंसं घट्टसर असू द्यायचं आहे. आणि घट्टसर का मळायचं हे मी पुढं तुम्हाला सांगेलच, कारण इथं सांगणं आवश्यक आहे. पीठ थोडंसं घट्टसर मिळायचं आहे. या पद्धतीने मी घट्टसर पीठ मळून ठेवलं आहे. तर हे पीठ उघडं न ठेवता आपल्याला पॅक एका प्लास्टिकमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जेवढं पॅक होईल तेवढं आपलं हे मैदा व्यवस्थित आणि छान नरम भिजेल. त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये बाकूर करायचा आहे. तर बाकूरसाठी मी इथं साधारणतः 4 चमचे मोठा रवा घेतला आहे. तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता. याला तुपात भाजायचं आहे. तूप जरा जास्त टाकून आपल्याला भाजायचं आहे. इथं 2 चमचे तूप टाकून मी रवा मस्तपैकी खरपूस लाल होजेपर्यंत भाजणार आहे. आणि बाकूर करण्याची प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी असते. तर ही माझी पद्धत आहे. तर मी याच्यामध्ये रवा भाजून घालते आणि तूप थोडंसं जास्त टाकते. त्याचप्रमाणे आपल्याला बेसनही तेवढंच घ्यायचं आहे. जेवढा रवा घेतला आहे तुम्ही तेवढंच तुम्हाला बेसनसुद्धा घ्यायचं आहे. आणि तूप पण 2 चमचे घेऊन तुम्हाला हे व्यवस्थितपणे गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे छानपैकी. हे दोन्ही भाजून झाल्यावर आता हे प्रमाण मी पाव किलोसाठी घेतलेलं आहे, त्यामुळे 4-4 चमचे घेतलेलं आहे. आणि बाकूर करताना थोडासा जास्तीच करायचा, उरला तरी काही फरक पडत नाही. तर इथं मी अंदाजानेच साधारणतः 100 ग्रॅम हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आणि हाही आपल्याला हलकासर भाजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे असा नसेल विकत्रीचा तुम्ही घरचा सुद्धा वापरू शकता. जास्त नाही, फक्त हलका गरम करायचा आहे. का तर आपण जेव्हा बाकूर करंजीत भरतो तेव्हा करंजी पॅक असते आणि ते कमीत कमी 15 दिवस बाकूर खराब होऊ नये करंजीत किंवा वास येऊ नये म्हणून हे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला. म्हणजे भाजल्यानंतर आपला वास येणार नाही आणि याच्यामध्ये जे मॉइश्चर होतं ते निघून जाईल. त्यामुळं हलकंसं गरम करायचं आहे. आता गरम झालं की मग याच्यामध्येच आपल्याला आपण जे भाजून ठेवलेलं रवा आणि बेसन होतं ते सुद्धा आपल्याला याच्यात घालून ठेवायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला एका बाजूला थंड व्हायला ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं मी बाकूर करते. तर प्रत्येकांची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. पण या पद्धतीनं जर तुम्ही बाकूर केला म्हणजे रवा, बेसन हे समप्रमाणात घेऊन भाजलं तर आपल्या बाकूर असा खमंग लागतो. बेसनाची टेस्ट याच्यामध्ये खूप छान खमंग येते. तर तुम्ही अशा पद्धतीनं बाकूर नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. कारण 1 नंबर आणि टेस्टी लागतो. आणि तूप जास्त घातल्यामुळे आपलं बाकूर आहे तो घट्ट होत नाही करंजीत, तो छान राहतो. तर त्याचबरोबर इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला व्यवस्थितपणे. आणि याची पेस्ट बनवून आपल्याला आता पुढे आपल्या लाटीला लावून घ्यायचे आहे. तर आपण जे पीठ मळलं होतं ते बाहेर काढायचं आहे आणि याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथं एक मोठी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही लागेल तेव्हा लाटताना लागेल तेव्हा पिठाचा वापर करू शकता. आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल लावायला पेस्टसाठी तर तुम्ही तांदळाची पिठी म्हणजे तांदळाची पिठीसुद्धा बारीक करून ते सुद्धा यूज करू शकता. कॉर्नफ्लॉवरच असं काही नाही.
त्यानंतर मग हे आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची. तर पीठ मी थोडंसं घट्ट केल्यामुळं थोडंसं लाटायला जडसर जातं, तर पीठ लावून तुम्ही मळू शकता, लाटू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट पसरून घ्यायची आहे व्यवस्थितपणे. आणि पेस्ट जास्त नाही लावायची, थोडीशीच लावायची. मी अर्धा चमचा पेस्ट लावलेली आहे याला आणि पूर्ण ती कडेपर्यंत पसरून घ्यायची आहे. आता ही पेस्ट जर जास्त झाली तर तेल जास्त पिते करंजी, त्यामुळे लावताना शक्यतो कमी लावायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपल्याला याची हे बारीक अशी निवाळी करून आपल्याला पूर्ण असं रोल करायचं आहे. आणि जेवढी लाटी ही तुम्ही पातळ लाटाल ना तेवढे आपले जे करंजीला कवर लेयर आहेत ना ते नाजूक आणि पातळ येतात. तर जेवढी लाटी पातळ लाटाल तुम्ही तेवढं छान आपली करंजी मस्त लेयर्सवाली होईल. तर यानंतर हे व्यवस्थित आपण रोल करून झाल्यानंतर याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत. तर तुकडे तुमच्या म्हणजे करंजी तुम्ही केवढी करणार आहात त्यानुसार तुकडे करायचे. तर मी साधारणतः मोजून एक समान 2-2 इंचा इतपत तुकडे केलेले आहेत. एक समान करायचे आहेत म्हणजे आपली करंजी एकसारखीच येईल, याप्रमाणे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि दुसरी पोळी मी तशीच लाटून घेणार आहे. आणि आपल्याला हे व्यवस्थित एका पॅक करून ठेवायचं आहे. तर करंजीचं पीठ हे तुम्ही अजिबात हडकू देऊ नका. हडकलं तर करंजी आपल्या छान होत नाहीत. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं बंद डब्यात किंवा मग प्लास्टिकमध्ये झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे. प्लास्टिकचाच वापर करा किंवा कपडा जर ठेवला आपण कपड्यामध्ये सुद्धा अडकण्याची शक्यता असते, पण प्लास्टिकमधून हवा जात नाही बाहेर किंवा आत येत नाही. तर आता हे व्यवस्थितपणे आपण ही इथली प्रोसिजर केली आहे. तर आता इथं बाकूर केला होता तो थंडसुद्धा झाला आहे आपला. तर याच्यामध्ये चवीनुसार साखर घ्यायची आहे. तर इथं मी 50 ग्रॅम साधारणतः साखर घातलेली आहे. 100 ग्रॅम याच्यासाठी खोबऱ्यासाठी 100 ग्रॅम साखर घातलेली आहे. आणि याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. साखर तुमच्या चवीनुसार किंवा तुम्ही टेस्ट करूनसुद्धा घालू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये बडीशोप आणि विलायचीची पावडर घातली आहे. तर बडीशोपचंही टेस्ट याच्यात छान होतो, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. त्यानंतर मनुके आणि बदाम आणि काजूची पावडर घातलेली आहे. आवडीनुसार तुम्ही तुमचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. आणि ड्रायफ्रूट घालताना तुम्ही करंजी भरतानासुद्धा ड्रायफ्रूट घालू शकता, पण मी याच्यातच घालणार आहे बाकूरमध्येच. आणि याला मिक्स करायचं आहे. तर आपलं सारणसुद्धा रेडी झालेलं आहे. आता हे सारण आपलं रेडी झाल्यानंतर आपण आता करंज्या करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता एका साईडला ठेवलेलं आहे मी सारण आणि आता करंज्या करायला घेऊया. तर करंजी करताना आपण लाटी आता पॅक केलेली आहे, तर तशीच एक एक पॅक करून म्हणजे एक घेतली की परत पॅक करायची, त्याला उघडं करायचं नाही आहे, म्हणजेच हवा लागू द्यायची नाही, पॅक करूनच ठेवायचं आहे. त्याशिवाय आपल्या करंजी छान होत नाहीत आणि लेयर येत नाहीत. तर पीठ हडकायला नको किंवा त्याला हवा लागायला नको अशा पद्धतीने ठेवा. त्यानंतर हे आपल्याला या पद्धतीनंच लाटायचं आहे. जसं आपण कट केलं होतं ते तशीच फोल्ड ठेवून लाटायचं आहे, म्हणजे आतमधून लेयर येतात आणि छानपैकी आपल्याला हे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं मी एक पुरी लाटतो त्या पद्धतीनं लाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण जे पुढचे 4 बोटं असतात तिथे हे पुरी ठेवून आपण आपलं सारण भरून घ्यायचं आहे, जरा खोलगट भाग करून. तुम्ही बघू शकता व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवलं आहे मी त्याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला हवा तेवढा बाकूर तुम्ही त्या करंजीत घालू शकता आणि कडा चिपकवण्यासाठी दूध किंवा पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पण इथं मला आवश्यकता वाटली नाही, कारण मी जास्त वेळ पीठ ठेवलं नव्हतं, तर लगेच करत आहे. जर तुम्ही लगेच म्हणजेच तुम्हाला करायला सोबत कोणी असेल किंवा तुम्ही लगेच करणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही लगेच करू शकता. सोबत असेल तर करंज्या पटकन होतात आणि पीठही लवकर हडकत नाही. पण एकटे असते तेव्हा आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते करंजी एक एक करंजी करताना. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी करंजी पॅक करून सुद्धा घेतलेली आहे. आता मेन आपला आहे की आपण मुरड कशी घालतो. तुम्ही आता ह्या व्हिडिओत व्यवस्थित बघा. तर मी मुरड कशी घातली आहे. तर मुरड घालताना आपल्याला एक कॉर्नरचा जो पार्ट असतो त्याला प्रेस करायचा आहे आणि फोल्ड करायचं म्हणजे दाबायचं आहे आणि नंतर तोच रिपीट वरी न्यायचा आहे, दाबायचं आहे वरी न्यायचं आहे. या पद्धतीने व्हिडिओत मी ज्या पद्धतीने दाखवले आहे तुम्ही करा. आणि समजले नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा. आणि हा स्लो करून दाखवला आहे मी, कारण जास्त काही केलेली नाही आहे. जसा व्हिडिओ आहे तसाच मी शूट केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं छान अशी मुरड मी घालून घेतलेली आहे.
मस्त अशी आपली नाजूक मुरड झालेली आहे. तर मुरड जी घालतात त्याची 2 कारणं असतात. एक तर आपली करंजी फुटू नये म्हणून आणि दुसरं आपलं करंजी ही सुंदर आकर्षक दिसावी म्हणून. पण आजकाल बाजारात खूप सारे साचे आलेले आहेत. पण साच्याचं होतं काय, की आपण साच्यात करतो आणि कड्याचं जे पीठ राहतं ते तसंच राहतो. मग आपण त्याचा गोळा करतो किंवा लास्टला करतो तर ते पीठ पूर्ण हडकलेलं असतं आणि त्याच्या करंज्या कडक होतात. आणि आपण पीठ तर टाकून देऊ शकत नाही, कारण प्रत्येक करंजीचं साधारणतः पीठ निघत असतं आणि जे कडा निघतात त्याच्या 3 करंज्याची तर 1 करंजी तयार होते. म्हणजे 3 करंजीच्या काठाची 1 करंजी तयार होते. अशा पद्धतीनं होते. तर खूप पीठ वाया जातं. तर तुम्ही या पद्धतीनं मुरड घातली तर तुमचं पीठही वाया जाणार नाही आणि आपली करंजीही खूप आकर्षक दिसेल आणि वेळही लागणार नाही. साच्यात जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमीच वेळ तुम्हाला लागेल. 2-3 करंजीला तुम्ही प्रॅक्टिसनं असं केलं तर तुम्हाला येऊन जाईल. तर मस्तपैकी अशा हे मुरड मी घातलेली आहे आणि सगळ्याच करंजीला असे छानपैकी मुरड मी हाताने घातलेली आहे. ही नाजूक मुरड अशा पद्धतीनं तुम्ही नक्की घालून बघा. खूप छान दिसतात करंज्या आणि अजिबात कडक वगैरे होत नाहीत. जी मुरड आहे ती आपली छान पूर्ण तेलात व्यवस्थित तळल्या जाते. आता हे करंज्या आपल्याला एक एक करून तळून घ्यायचे आहेत, टाकून तळून घ्यायचे आहेत. तर तळताना घाई करायची नाही आहे. मीडियम गॅसचा फ्लेम करून नंतर थोडासा तुम्ही वाढवू शकता गॅस, पण शक्यतो नका वाढवू. निवांत तळायला, कारण करंजी तळायला खूप वेळ लागतोच. आणि छानपैकी अशा करंज्या तळायच्या आहेत. जास्त वेळ उलटापालटा करायच्या नाहीत. 1-1 मिनिटाला तुम्ही करंजी उलटीपालटी करू शकता आणि अशा खरपूस तळूनसुद्धा घेऊ शकता. तर ही मुरड खूपच सुंदर दिसते. तर तुम्ही बघू शकता ही मुरड ही आपली छान मस्त दिसत आहे. तर मला तर वाटतं की हा यूट्यूबवर पहिल्यांदाच कोणीतरी दाखवला असेल. जर तुम्हाला येत असेल किंवा तुम्ही कधी पाहिलं असेल तर मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता तुम्ही आपल्या करंज्या मस्तपैकी गुलाबी लालसर अशा तळून घ्यायच्या आहेत. कारण बऱ्याचदा करंज्या पांढऱ्या तळतात. पांढऱ्या न तळता थोडेसे लालसर तळले तर आपली करंजी खुसखुशीत तर होतेच, त्याचप्रमाणे खाताना कडक लागत नाही. तर मस्त अशी करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीनं मी सर्व करंज्या तळून घेते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल हा करंजीचा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि दिवाळी फराळामधले ही मस्त अशी साजिरी गोजिरी करंजी आपली तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल.